श्री स्वामी समर्थांची ही लीला अत्यंत प्रसिद्ध आणि मनाला उभारी देणारी कथा आहे. ही कथा केवळ एका चमत्काराची नसून ती श्रद्धा आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद दर्शवते. लीला कोरड्या लाकडाला फुटली पालवी. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दरबारात अनेक प्रकारचे लोक येत असत. कुणी श्रीमंत, कुणी गरीब, तर कुणी केवळ परीक्षा पाहण्यासाठी येतं. एकदा एक कर्मठ ब्राह्मण स्वामींच्या दर्शनाला आला. त्याच्या मनात स्वामींच्या देवी शक्तीबद्दल शंका होती. त्याला वाटायचे की हे केवळ एक संन्यासी आहेत, त्यांच्याकडे कोणतीही विशेष शक्ती नाही. ब्राह्मणाची अट. तो ब्राह्मण स्वामीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, लोक म्हणतात तुम्ही साक्षात परब्रह्म आहात. जर हे खरे असेल तर मला एखादा असा पुरावा द्या जो निसर्ग नियमांच्या विरुद्ध असेल, तरच मी तुम्हाला मानीन. स्वामींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि हसून विचारले, तुला काय पुरावा हवा आहे? त्या ब्राह्मणाने जवळच पडलेले एक कोरडे वाळलेले लाकूड उचलले. ते लाकूड इतके वाळलेले होते की त्याला कीड लागली होती आणि त्यात जीव उरला नव्हता. तो म्हणाला, हे कोरडे लाकूड मी जमिनीत रोवतो. जर तुमच्या कृपेने याला हिरवी पालवी फुटली तर मी मान्य करेन की तुम्ही साक्षात ईश्वर आहात. स्वामींची आज्ञा. स्वामी समर्थांनी त्या ब्राह्मणाला ते लाकूड अंगणात एका ठराविक ठिकाणी रोवायला सांगितले. स्वामी म्हणाले, जा, ते लाकूड तिथे लाव आणि त्याला दररोज पाणी घाल. ब्राह्मणाने उपहासाने ते लाकूड रोवले. आजूबाजूचे लोक हसू लागले. वाळलेल्या काठीला कधी पाने फुटतात का, असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवणारे भक्त शांत होते आणि तेवढ्यातच चमत्कार घडला. तो ब्राह्मण दररोज त्या कोरड्या लाकडाला पाणी घालू लागला. 1 दिवस गेला, नंतर 2 दिवस गेले आणि 3ऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो ब्राह्मण तिथे आला तेव्हा त्याचे डोळे विस्फारले. त्या पूर्णपणे मृत आणि कोरड्या लाकडाला कोवळी हिरवीगार पालवी फुटली होती. त्या लाकडाचे रूपांतर एका जिवंत रोपट्यात झाले होते. हे पाहून तो ब्राह्मण स्वामींच्या चरणी लीन झाला. त्याचे गर्वहरण झाले होते. त्याला समजले की निसर्गाचे नियम ज्यांनी बनवले आहेत ते स्वामी समर्थ स्वतः तिथे विराजमान आहेत. या कथेतून तात्पर्य असे सांगायचे आहे की स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जसे त्या कोरड्या लाकडाला पालवी फुटली, तसेच माणसाच्या आयुष्यातील कितीही कठीण काळ किंवा वाळलेले नशीब स्वामींच्या कृपेने पुन्हा भरू शकते. फक्त गरज असते ती अढळ श्रद्धेची. तुम्हाला कथा कशी वाटली? जर कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कथा शेअर करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.